आता आमचे नवरोबा तर सकाळी सकाळी साईटवर जातात, त्यामुळं घरातलं बाहेरचं सगळी छोटी मोठी कामं मलाच करावी लागतात. आता सामान संपलं होतं त्यामुळे ते सकाळी जाऊन आणलं. त्याच्यानंतर देवाची छोटी मोठी भांडी घासून घेतली, नंतर देवपूजा केली, नंतर चहा घेतला. आता मला सांगा, तुमच्या घरी ज्यावेळी खिचडी बनते किंवा कोणाचा उपवास असतो त्यावेळी त्याच्याबरोबर इतर पण स्वयंपाक बनतो का? आमच्या घरी तर अगदी पंचपक्वान्न जरी समोर असलं ना तरी आम्हाला थोडी तरी खिचडी द्यावीच लागते, एवढी खिचडी आवडते. आता खिचडी बनवण्याची माझी थोडी पद्धत वेगळी आहे बरं का. म्हणजे मला खलबत्त्यामध्ये मिरचीसुद्धा ठेचून लागते, त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा ओबडधोबड असे. त्यामुळं खिचडी मस्त अशी सगळ्यात पहिली करून घेतली. छान अशी सुटसुटीत खिचडी बनली होती. आता सगळ्यात पहिला तर नैवेद्य देवाला जातो. आज माझा उपवास असतो त्यामुळं आमच्या तिघांसाठी देखील ही खिचडीच बनवली होती. आता मला सांगा, मोस्टली मला ना खिचडीबरोबर दूध आवडतं. कोणाकोणाला दूध आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याबरोबर आता एवढी मोठी जी कपाटातून पिशवी काढते ना ती आहे नवीन साड्यांची, आणि याच्यामधली ही सगळ्यात लेटेस्ट मी साडी घेतलेली आहे आणि मला खूप जास्त आवडलेली आहे. सध्या मी याचा ब्लाऊज शिवणार आहे, पण मी कन्फ्यूज आहे नक्की कसा शिवते. पण मी हा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बरं का. त्याच्यासाठीच ब्लाऊज पीस कट करते जेणेकरून मला अस्तर आणायचं आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.